भिवंडी के ओली ग्राम पंचायत में कबाड़ के दुकान में लगी भीषण आग। इस आग में 4 से 5 अगल बगल की दुकानें जल चुकी है, जिसमें कोई भी जान हानि होने की अभी तक खबर नहीं मिली है। द वॉइस न्यूज चैनल के तरफ से भिवंडी में किया गया फूड फेस्टिवल एंड बिजनेस एक्सपो 2025 प्रोग्राम। इस प्रोग्राम में फूड कार्निवल, शॉपिंग, बिजनेस, स्टेज शो, फन एक्टिविटीज, कंपटीशन एंड सोशल मीट, ये सारी चीज़ें जो है वहाँ पे उपलब्ध है। प्रोग्राम भिवंडी के धोबी तालाब स्टेडियम में आयोजित किया गया है। यह प्रोग्राम 10, 11 और 12 जनवरी तक रहेगी, तो आप भी इस प्रोग्राम का लुत्फ उठाए और इस प्रोग्राम में पधार के प्रोग्राम की शान बढ़ाए। भिवंडी में हुए सड़क हादसे में गई युवक की जान, डंपर चालक फरार। मुंबई नासिक महामार्ग स्थित ग्लोबल वेयर हाउस कॉम्प्लेक्स से बुधवार शाम करीब 7:30 बजे ड्यूटी करके सहाड़ स्थित घर वापसी में सोनाले गांव के पास डंपर ने बाइक सवार युवक को कुचल दिया। हादसे में बाइक सवार की दर्दनाक मौत हो गई और पीछे बैठा दोस्त बाल बाल बच गया और जो डंपर चालक है वो फरार हो गया है। पुलिस ने शव का पंचनामा कर पोस्टमार्टम हेतु आईजीएम अस्पताल में भेज दिया है। राष्ट्रीय सड़क सुरक्षा महीना 2025 का उद्घाटन और नई इलेक्ट्रॉनिक बसों का लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के हाथों संपन्न। आज थाने के खोपाट बस स्टेशन पर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल द्वारा आयोजित राष्ट्रीय सड़क सुरक्षा महीना 2025 का उद्घाटन और नई इलेक्ट्रॉनिक बसों का लोकार्पण परिवहन राज्य मंत्री प्रताप सरनाईक के हाथों संपन्न हुआ। प्रादेशिक परिवहन कार्यालय थाने मोटर वाहन विभाग द्वारा आयोजित सड़क सुरक्षा अभियान के तहत खेल प्रतियोगिता का उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के हाथों संपन्न। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने कहा, यातायात नियमों का पालन करना हम सबकी सामूहिक जिम्मेदारी है। आइए हम आगे देखते हैं कि परिवहन मंत्री सरनाईक जी ने और क्या क्या अपने भाषण में लोगों को बताया है। दरवर्षी 1 जानेवारीपासून हा वाहतूक सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो आणि आज ठाणे येथील पोपट आगारामध्ये याचं उद्घाटन आज जास्ती झालेलं आहे। साहेबसुद्धा उपस्थित आहे आणि प्रामुख्यानं रस्ते सुरक्षा अभियान राबवत असताना ड्रायव्हरने काय काळजी घ्यावी, कंडक्टरने काय काळजी घ्यावी याची माहितीसुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना दिली जाणार आहे। प्रामुख्यानं एस टी महामंडळ आज कोट्यामध्ये होत असताना सुद्धा अनेक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून या महामंडळाला दिल्या जातात, परंतु शेवटी परिवहन मंत्रीची जबाबदारी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर जी दिलेली आहे ती काहीतरी जाणीव ठेवून त्यांनी दिली असेल आणि त्यामुळे जे तोट्यात गेलेलं महामंडळ आहे ते कसं आपल्याला तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा भविष्यामध्ये आम्ही सगळेजण घेणार आहोत, एकत्रितपणे काम करणार आहोत। आज ठाणे आगारासाठी 17 बसेस आलेल्या आहेत नवीन आणि अजूनही जवळजवळ 33 बसेस या महिन्याभराच्या कालावधीमध्ये येणार आहे। म्हणजे ठाण्याला जवळजवळ 50 बसेस मिळणार आहेत। नवीन अनेक 2,500 बसेसच्या आसपास आम्हाला बसेस येत असताना महाराष्ट्रातील ठाणे कोपऱ्यामध्ये आमच्या बसेस कशा पोहोचतील आणि प्रवाशांना सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। अनेक योजना परिवहन मंत्री झाल्यानंतर मी माझे जे पुसेकर सहकारी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला या जे एस टी कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, मॅकॅनिक आहेत, त्याला विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन प्रवाशांना सुविधा कशा देता येईल ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। पोपटच्या एस टी आगारामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी काही सूचना केल्या होत्या, त्या सूचनेचं पालन केलं की नाही म्हणून मी ह्या ठिकाणी आलो होतो। त्यावेळेस त्या सुविधा मिळाल्या नव्हत्या, परंतु आज मी ह्या उद्घाटनाला येण्यापूर्वी प्रसाधन गृहामध्ये गेलो। आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना गरम पाणी मिळतं की नाही आंघोळीला, त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, शौचालय व्यवस्थित आहे की नाही, प्रवाशांना शौचालयाच्या सुविधा योग्य प्रकारे देतात की नाही, थंड पाण्याची व्यवस्था त्यांना पिण्यासाठी होते की नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे मामूली गोष्टी आहेत, परंतु या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्याकारणानं काही गोष्टींकडे मी लक्ष देतो आहे। प्रामुख्यानं राज्यामध्ये अनेक बस डेपो, बस आधार आम्ही PPP आणि BOT तत्वावर देत असताना अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही वाचलं की दृष्टीदोषसुद्धा काही ड्रायव्हरना आहे, ते खरोखर भयानक आहे, म्हणजे असं होता कामा नये। तर अशा प्रकारे
प्रकारचे दृष्टिदोष असेल तर त्याच्या हातात जर स्टेअरिंग गेलं तर त्या प्रवाशांची काळजी कशी घेईल ह्याचा सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे. माझ्या मनातली एक संकल्पना मी आमच्या डॉक्टर माधव कुसेकरांना सांगितली आणि त्यानुसार पीपीपी तत्वावर किंवा बीओटी तत्वावर आम्ही जे काही बस डेपो किंवा आधार देणार आहोत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 25 बेडचं हॉस्पिटल आमच्या एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी असावं आणि मुंबईमध्ये किमान 100 बेडचं हॉस्पिटल बोरिवलीसारख्या एस.टी. आगारामध्ये असावं, जेणेकरून महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या माध्यमातून आमच्या एस.टी. कर्मचाऱ्यांना आपण त्या जर त्यांचं पांढरं रेशन कार्ड, ऑरेंज किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर त्यांना ही सुविधा 5 लाखापर्यंतची आम्ही मोफत देऊ. राज्य शासन त्याचा खर्च उचलतच आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ठाण्यामध्ये शिंदेसाहेबांनी इंदुबाई शिंदे हॉस्पिटल आणि मी इंदिराबाई बाबूराव सामायिक हॉस्पिटल अशी 3 हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे. त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होतो, तसाच फायदा एस.टी. कर्मचाऱ्यांना सुद्धा व्हावा अशी आमची भूमिका आहे. पीपीपी तत्वावर किंवा बीओटी तत्वावर जे आम्ही आधार निर्माण करू त्यामध्ये चांगल्या प्रकारचं जर एखादं रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंटवाल्याला ती जागा देत असताना किमान 30% जागा ही आमची एस.टी. कर्मचारी आणि वाहक पर्यटन आणि आमच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी असेल, अधिकाऱ्यांसाठी असेल, जेणेकरून माफक दरामध्ये त्यांना नाश्ता असू द्या, चहापान असू द्या किंवा जेवण असू द्या, ह्या सोयी ज्या आहेत त्या उपलब्ध होतील. अशा काही संकल्पना डोक्यातल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात आम्ही उतरू. योगायोगानं माझ्याबरोबर अतिशय चांगला अधिकारी वर्ग आहे. माधव कुसेकर सारखा एक सक्षम अधिकारी सोबत असल्याकारणानं ज्या काही भविष्यातील समस्या आहेत त्या समस्याचा विचार करून एक चांगली परिवहन सेवा या राज्याच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. पुढील महिन्यामध्ये आम्ही गुजरातमधील जे काही एस.टी. डेपो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत असं लोकांचं मत आहे, ते आम्ही बघायला जाणार आहोत. फेब्रुवारीच्या 1 आणि 2 तारखेला कर्नाटक परिवहन सेवा अतिशय चांगल्या प्रकारे चालवली जाते असाही काही मतप्रवाह आहे, तोही आम्ही बघायला जाणार आहोत आमच्या अधिकाऱ्यांना घेऊन, जेणेकरून परराज्यामध्ये असलेल्या काही सुविधा आपण आपल्या राज्यामध्ये आणून आपली सेवा कशी सक्षम करता येईल, लोकांना प्रवाशांना कशी सुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे भविष्यामध्ये प्रयत्न करतो. सर, आपण संजय राउत माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक जी ने यह भी कहा है कि जल्द ही 2640 नए बसेस रोड पे चलाई जाएंगी।